नमस्कार शेतकरी मित्रांनो. बच्चूभाऊ कडू हे एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळं बच्चूभाऊ कुठे का जाईनात, परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करावं, दिव्यांगासाठी काम करावं, कामगारासाठी काम करावं, या सर्वांच्याच अपेक्षा आहेत. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा, प्रोत्साहन अनुदान जे शेतकऱ्यांना मिळणार आहे, जे शेतकरी रेग्युलर आहेत अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहन राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे. मग या प्रोत्साहनामध्ये वाढ करावी अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांनी या अगोदरही केलेली आहे. आता विषय असा आहे, बच्चूभाऊ कडू आता सत्तेत जाणार आहेत. ज्या पक्षाची सत्ता आहे, राज्याचं उपमुख्यमंत्री पद माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे आहे. मग सर्वांनाच एक अपेक्षा आहे की प्रोत्साहनमध्ये वाढ होईल का? कारण शेतकरी मित्रांनो, प्रोत्साहन अनुदान सध्या 50,000 रुपये राज्य शासनाकडून जाहीर केलेलं आहे. परंतु बच्चूभाऊ कडू यांची मागणी होती की प्रोत्साहन 1.5 लाखापर्यंत करण्यात यावं. आता बच्चूभाऊ सत्तेत गेलेत, त्यामुळं सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की बच्चूभाऊ कडू ही मागणी लावून धरतील आणि प्रोत्साहनमध्ये जरी 1.5 लाख नाही मिळाले तर कमीत कमी 1 लाख रुपये तरी वाढ करण्याची मागणी करणार का, असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण अपेक्षा आहे आता, कारण जेव्हा बच्चूभाऊ कडू आंदोलन करत होते तेव्हा सत्तेमध्ये नव्हते, परंतु आता ते सत्ताधारी पक्षात आमदार होत आहेत. आता त्याच्यानंतर कर्जमाफीची जी व्याख्या ठरणार आहे, 50,000 रुपये प्रोत्साहन, त्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांची जर मागणी लावून धरण्यात आली, बच्चूभाऊंनी जर हा विषय ताणून जर धरला, तर निश्चित याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी 50,000 रुपये प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे, त्या ठिकाणी 1 लाख रुपये तरी प्रोत्साहन देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्याच्या माध्यमातून होत आहे. 1.5 लाखापर्यंत प्रोत्साहन मिळावं हे शेतकऱ्याच्या माध्यमातून होत आहे. मग आता 29 तारखेला बच्चूभाऊ कडू यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेसही म्हणलेलं होतं की प्रोत्साहनमध्ये वाढ करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत. कमीत कमी 1 लाख रुपये तरी 1.5 लाख रुपये तरी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावं. मग आता बच्चूभाऊ कडू यांनी जे बोललेलं होतं ते आता राज्य सरकारवर दबाव आणतील का, माननीय एकनाथभाई शिंदे यांच्यासोबत चर्चा करून यातून मार्ग काढतील का? त्यामुळं खूप शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. बच्चूभाऊ कडूंनी जर हा विषय ताणून धरला तर शेतकऱ्यांना निश्चित प्रोत्साहनमध्ये वाढ होऊ शकते. प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळू शकतं. आता पाहणं गरजेचं आहे की बच्चूभाऊ नेमकं काय करतात, आणि सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा बच्चूभाऊंना की हा विषय त्यांनी लावून धरावा. जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000पेक्षा जास्त प्रोत्साहन मिळावं, हीच सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याबाबत जरी काही अपडेट आली तर चॅनलवर निश्चित व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.